बंधनकारक आहे आणि हे बंधनकारक ह्यासाठी आहे कारण ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्व्हिस ड्रिव्हनसाठी काम करत आहोत त्यावेळेला एक ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले जो आहे तो आपल्याला मेंबर्स बरोबर मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ह्या ट्रान्सपरन्सी फेअर प्लेसाठीच या ऑडिटिंगच्या प्रोव्हिजन ज्या आहेत त्या आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये इनकॉर्पोरेट केल्या गेलेल्या आहेत. तर एवढं हे ऑडिटिंग रिलेटेडच्या विषय जे आहेत हे डेट्स जरी आपण लक्षात ठेवले तरी हे डेट्स आपल्याला आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जो दैनंदिन कारभार आहे तो चालवण्यासाठी पुरेपूर आहे. हे मित्रा सातत्यानं ज्यांची मदत आणि मार्गदर्शन लाभलं अशा प्रकारचे आमदार संजय केळकर साहेब, सन्माननीय माजी खासदार आनंद परांजपे साहेब, चे अध्यक्ष, राज्याच्या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संचालक सन्माननीय सीताराम राणे साहेब, कोकण विभागाचे सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक सन्माननीय किशोर मांडे, चालू आहे मी लावतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या सगळ्यांना संबोधित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या ठिकाणी केवळ आपल्या प्रेमाखातर ज्यांनी या हाऊसिंग सेक्टरला ताकद दिली, दिशा दिली, ते आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित. या ठिकाणी आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या या आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या संस्थेचं हे पहिलं अधिवेशन होत आहे. आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी पहिल्यांदा तर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला मला येण्याची इच्छा होती, परंतु आपल्याला कल्पना आहे की देशाचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंगजी यांच्यासाठी मांडलेले आहेत. जे काही आपण सर्व निर्णय घेणार आहात ते निर्णय आणि त्या अडीअडचणी सोडवण्याकरता मी माझ्याकडे एक निश्चितपणे बैठक बोलवेन आणि आपल्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी आपण सोडवू. मागच्या काळामध्ये आपण मुंबईमध्ये एक अधिवेशन घेतलं होतं आणि ते अधिवेशन घेतल्यानंतर जवळपास 18 महत्त्वाचे निर्णय आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे घेतले होते, ज्यातून मोठ्या प्रमाणात संस्थांना त्याचा फायदा झाला होता. आता त्यानंतर देखील ज्या काही अडचणी आपल्या असतील त्या निश्चितपणे मी प्रवीण भाऊ आहेत, सीताराम राणेजी आहेत, प्रकाश आणि त्याही अडचणी आपण सोडू आणि आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना चांगल्या प्रकारे रिडेव्हलपमेंट असेल, सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल, त्याच्या छोट्या छोट्या इतर अडचणी असतील, या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. मी आपल्या या संमेलनाला आणि अधिवेशनाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी न येऊ शकल्याबद्दल आपली क्षमा मागून माझे कृतज्ञता करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सन्माननीय मान्यवर, हाऊसिंग सेक्टरमधील सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे सह्याद्रीवर बैठक सुरू असताना आपल्या गृहनिर्माण संस्थांचं महत्त्व, त्यांच्या अडचणी या ठिकाणी समजून घेऊन आपल्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वस्त करण्यात की या देशाचे माजी अर्थमंत्री, माजी पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणानं या ठिकाणी इच्छा असून सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. तरी पेन्शनच्या दृष्टीनं घर एक आपलं स्वप्न असतं आणि आपण मुंबई, ठाण्यात किंवा शहरात येऊन जेव्हा राहतो तेव्हा स्वतःचं पुरेसं घर असावं हा आपला आयुष्यातला अंतिम गोल असतो. आणि मग बुल्डर विकास करत असताना त्या ठिकाणी जर गृहनिर्माण संस्था विकासासाठी पुढे आली तर बिल्डर जो नफा कमावणार तो आपण सोसायटीवर विभागून
सोसायटीला मोठं घर मिळतं आणि त्याच्यामुळे छोटं कुटुंब असेल, कुटुंब वाढलं तर त्या मोठ्या जागेमध्ये त्यांना आयुष्याची वाटचाल करायलाही सुखकर होतं. आणि मुंबईत ही गृहनिर्माण सेल्फ डेव्हलपमेंटची स्वयंपुनर्विकास ही योजना आम्ही यशस्वी केली. 12 बिल्डिंग उभ्या राहिल्या, 1600 प्रस्ताव आलेत. ती एक चळवळ म्हणून उभी राहावी हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मुंबईला लागून असणाऱ्या ठाण्यात इथल्या हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला आणि आज ही परिषद यशस्वी होते. आणि मला निश्चित खात्री आहे, जसं ही मुंबईच्या परिषदेच्या माध्यमातून 18 मागण्यांपैकी 16 GR मुख्यमंत्री देवेंद्रजी, तत्कालीन मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी शिंदे साहेबांनी काढले, तशाच पद्धतीनं इथल्या परिषदेची फलश्रुती येणाऱ्या 10-15 दिवसात जी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होईल त्यातनं होईल. आणि हे स्वयंपुनर्विकासाची गृहनिर्माणमधली चळवळ आमचे खासदार नरेश म्हस्के येथे आहेत, आमदार केळकर आहेत, आनंद परांजपेजी आहेत, दस्तूर खुद्द एकनाथरावजी शिंदेसाहेब इथले आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या मदतीनं आमचं हाऊसिंग फेडरेशन जिल्हा बँकेच्या सहकार्यानं इथल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाला मोठं घर स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मिळवून देईल अशा प्रकारचा विश्वास आहे. आणि ती सुरुवात आजच्या महाधिवेशनाचं हे पाऊल आहे, पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आश्वस्त केलंय की हाऊसिंग फेडरेशनच्या ज्या ज्या समस्या गृहनिर्माण संस्था चालवत असताना आहेत त्या मी स्वतः समजून घेऊन त्याकरिता शासन निर्णय घ्यावे लागले घेईन. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं स्वयंपुनर्विकास गृहनिर्माणचा होतोय त्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी व्हावा त्याकरता शासनाला जे जे निर्णय घेणं आवश्यक आहे, ज्या ज्या सवलती देणं आवश्यक आहे त्या प्रकारच्या देण्यासाठी त्यांची मानसिकता आहे. आणि म्हणून आज व्यस्त शेड्यूल असताना, सह्याद्रीला महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना बैठकीतून येऊन या अधिवेशनाला ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्याच, परंतु आश्वस्त केलं आहे की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार आपल्या पाठीशी आहे हा एक विश्वास या ठिकाणी आमच्या गृहनिर्माण चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला. बीडमध्ये मोर्चा सुरू आहे सर्व पक्षीयांचा आणि मोठ्या प्रमाणात तिथे जे नेते आहेत ते एकच मागणी करतात की जे जे नराधामाला फाशी झाली पाहिजे असं एक सगळ्या नेत्यांकडून म्हणतात. मला वाटतं या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून भूमिका स्पष्ट केले. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कोणी कोणाचा लागेबांधे कोणाशी असू दे कठोर कारवाई करू आणि त्या ठिकाणी कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माझे हात जोडून विनंती की या प्रकरणाचा जो राजकीय रंग देऊन वातावरण कलुषित करण्याचा आणि अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतायत तो होऊ नये. मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी दोषींना पकडणार, आरोपींना पकडणार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणार यावर आमचा विश्वास आहे. परंतु या सर्व गोष्टीच्या आडून राजकारण होता कामा नये, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. मंत्रिपद काढण्याची कुठेतरी मागणी होती. नाही, मला वाटतं म्हणूनच मी म्हणालो की राजकारणासाठी या विषयाचा वापर करू नये. आरोपी आहेत त्यांना सजा झाली पाहिजे तर झालीच पाहिजे, फाशी दिली पाहिजे तर दिलीच पाहिजे, त्याविषयी आमच्याही सरकारी पक्षातल्या कोणाचं दुमत नाही. परंतु या प्रसंगाचा आधार घेऊन आपापले राजकीय त्या ठिकाणी कोणी भूमिका घेऊ नये. त्या ठिकाणी जे योग्य असेल कारवाई करण्यासारखं किंवा सरकार म्हणून भूमिका घेण्याचं ते मुख्यमंत्री आणि सरकार त्या संदर्भात भूमिका घेईल. तर कल्याणमध्ये ज्या लहान मुलीवर अत्याचार झाला त्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासाची शिक्षा देण्यात यावी अशी अतिशय चांगल्या सुशिक्षित लोकांमधून सुद्धा मागणी येत आहे. नाही, खरंच आहे ना, अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्त्या वाढत आहेत त्यांना मुळासकट ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. परंतु पोलिसांसोबत या ठिकाणी आपल्याला काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता आहे. कारण रोज रोज अशा घटना विकृत मानसिकतेना घडत आहेत. त्याच्यामुळे तीही मोहीम एका बाजूला समुपदेशनाची करावी लागणार आहे. कायदा आणखी आहे त्याचा कडक वापर करावा लागणार आहे. मला वाटतं प्रश्न केवळ सरकारचा नाही, विरोधी पक्ष, समाजातील चांगली लोक आणि सरकार असं सगळ्यांनी मिळून या विषयाचा त्या ठिकाणी उच्चाटन केलं पाहिजे. सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. कोणी अशा गोष्टीचं समर्थन करणार नाही. या सगळ्या प्रवृत्तींना मुळासकट ठेचण्याची आवश्यकता आहे, तीच आमची भूमिका आहे. आणि
जे 3 आरोप नाही, मला वाटतं त्या क्लिपची सत्यता पडताळणं तपासणं ह्या पोलीस त्या ठिकाणी करेल. आता त्यांनी ऑडिओ क्लिप दाखवली, त्या आधारे लगेच बोलणं ते सत्य आहे त्यावर कारवाई करा असं बोलणं घाईचं होईल. पोलीस तपासतील, योग्य ती कारवाई करतील.